हर नर्मदे राधे श्याम सीताराम जय हनुमान. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजचा 22वा दिवस. बघा आता आमचं या कार्तिकेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी कार्तिकेश्वर महादेव मंदिर आहे. खूप छान असं लिंग आहे. या ठिकाणी भगवान विराजमान आहे. आणि आता आमचं इथून प्रस्थान होते. आज दुपार भोजन सेहराव, नंतर पुढे गुप्त गोदावरी, त्या गुप्त गोदावरीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे शाश्वत मारुतीधाम या ठिकाणी रात्रीचा मुक्काम राहील. पुढे मणी नागेश्वर 1 किलोमीटर आहे. आजचा हा दिवसभराचा अंतर साधारणतः 28-29 किलोमीटर म्हणजे 30 किलोमीटरच्या आसपास आहे. आता या ठिकाणी आमचं प्रस्थान होते. बघा खूप छान असं मंदिर आहे. भगवान कार्तिकेश्वर महादेव या ठिकाणी मौनी बाबा आश्रम आहे. या ठिकाणाला खूप असं छान तपोभूमी आहे. बघा या ठिकाणी सकाळचा चहा प्रसादी झाला आहे. आता बालभोग म्हणजे नाश्ता करून जा बाबांचा आग्रह आहे. 6 वाजलेले. बघा खूप छान आश्रम आहे. हर हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. रामकृष्ण हरी. हर नर्मदे राधे श्याम सीताराम जय. हातच बाबा म्हणतात नाश्ता करून जा. सकाळचे 6:15 वाजलेले. आम्ही नाश्ता करून जा. बाबांची आज्ञा मोडणार नाही. दिवसभराचं अंतर जरी 30 किलोमीटर असलं तरी आम्ही आम्हाला नर्मदा माया शक्ती देणारच आहे. महादेव जी मंदिर आपका मैं परकमा से सेवादार गांव सालना खेड़ी निमाड़ का रहने वाला हूँ. परकमा से की सेवा करता हूँ भगवान. बाबांनी या ठिकाणी आम्हाला पकोड्याचा नाश्ता दिला. म्हणजे सकाळी 6 वाजता नाश्ता दिला आम्हाला. बघा खूप छान अशी बाबा सेवा करतात. रात्री धरून हे बघा पुढे या ठिकाणी सागे खूप छान अशी सेवा आहे. बघा रात्री पण वाट्याच्या दूध मैया दूध पिला होते. किती दूध प्या. खूप असं ताटामध्ये पकवान मस्त येत नाही तितके पकवान खूप अशा प्रकारे शांति से प्रेम से पाओ. कोई जल्दीबाजी मत कराओ. हम जब रजा देंगे जब ये उठने का. नर्मदे हर हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पायी परिक्रमा करत असताना आज 22वा दिवस आहे. बघा या मळ्यात आलेले रस्ता हा वेळगामला 1 किलोमीटर राहिले पुढं. अबा हे दादा आता चाय प्रसादी शेव बिस्किटाची सेवा करतात. तेव्हा त्यांचा हा केळीचा बाग आहे. हा ऊस आहे. जवळजवळ एकराने ऊस आहे, एकराने केळी आहे. बघा हमारा से परिक्रम नहीं होते तो परिक्रमावासी का हम सेवा करके हम पुण्य कमाते हैं. बस इतना आहे. हा त्यामध्ये सगळं ही पुण्याची वाट आहे. बघा ही पुण्याची वाट आहे. वेळोगाम आहे. इथं आता 2 किलोमीटर वेळोगाम राहिले. संध्याकाळी गुप्त गोदावरी आणि त्याच्या पुढं शाश्वत मारुतीधाम मणी नागेश्वर तिथं मुक्काम राहील. हे सगळी पुण्याचीच वाट आहे. बाबा म्हणतात पुण्य कमायचं आहे आपल्याला. हेच पुण्य कमायचं. आपण वाचन काय करायचं नर्मदे हार म्हणायचं आणि ते आपल्याला सेवा नाश्ता चहाची सेवा करतात. ते पुण्य करतायत. पण हर हर नर्मदे हा. रामकृष्ण हरी. नर्मदे हार. दुपारचे 11:30 वाजलेले. 12 वाजता आले जवळजवळ. परमसेवा पथिका आश्रम अन्नक्षेत्र आहे. बघा खूप अशी गेल्या वर्षी काम चालू होतं या आश्रमाचं. बघा खूप असं मोठा आश्रम भरलेला थाटलेला आहे. आपले मुंबईचे दादा इथे बघा खूप असा आश्रम. बघा गेल्या वर्षी काम चालू होतं. हा नवाचा आश्रम आहे. 3 वर्षापासून सेवा इथे. बघा दुपार आश्रम, दुपार अन्नक्षेत्र इथं, दुपार भोजन, वेळोगाम, परमसेवा पथिका आश्रम. बघा हर हर नर्मदे हर हर नर्मदे. आता या ठिकाणी दुपार आमचं भोजन आहे. नंतर आम्ही पुढलं मार्गस्थ होणार आहे. बघा गुप्त गोदावरी धाम सिद्धेश्वर महादेव मंदिर. बघा आता आमचे सहकारी येऊ राहिले मागून. चला बघा ते लांबून येऊ राहिलेत. हा रस्ता आहे नर्मदा मैया गुप्त गोदावरी संगम. हा इथं आता गोदावरी मैया प्रकट झालेली आहे. नर्मदा मैयाला भेटायला आलेली काय दोन्हींचा संगम आहे. आणि आता या संगमाचं दर्शन होणार आहे आम्हाला काही मिनिटामध्ये. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. हर नर्मदे राधे श्याम सीताराम जय हनुमान. पायी परिक्रमा करत असताना आम्ही आलो ज्या ठिकाणाचं नाव आहे गुप्त गोदावरी. नर्मदा मैया आणि गोदावरी मैया या ठिकाणी संगम आहे. पुढं बघाल तर हे त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर आहे. खूप असं छान पुरातन काळातलं. आणि हा इतका छान पॉईंट आहे. आम्हाला नर्मदा परिक्रमामध्ये इतका भावला. गेली 8-9 वर्षापासून आम्ही या ठिकाणावर येतो आहे. अगदी दर्शन घेतो गंगेचं. खूप छान आहे. बघा आता तुम्हाला गोदावरी मैयाचं दर्शन दाखवतो. बा नर्मदा मैया आणि गोदावरी मैया खूप छान संगम आहे. हर हर नर्मदे हर. गोमुख गोदावरी मैया की जय. बघा या ठिकाणी या आमच्या महिला भगिनी गोलक ताई आहे, वागचौरे ताई आहे. बघा
खूप छान असा संगम या ठिकाणी. माता माऊल्यानो घ्या दर्शन घ्या. खूप छान आहे असं. हो, नर्मदा परिक्रमामध्ये नर्मदा पायी परिक्रमा करत असताना हे स्थान अगदी महत्त्वाचे असतात. हे सोडायचे नसतात. यांचे स्नान यांच्या दर्शनामध्ये अगणित पुण्य आहे. हर हर नर्मदे. हा जवळजवळ 650 किलोमीटर आत्तापर्यंत चालू आहे. गोदावरी मैया आहे बघा. आणि नर्मदा मैयाला हे पाणी पुढं संगमावर असतो. संगम इथं जवळचे. नर्मदा मैया अगदी जवळ आहे. जोरजोर पाणी वाहते बघा. हर हर नर्मदे. हर नर्मदे. हर हर गंगे. बघा त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर बघा. त्र्यंबकराज बघा. ज्योतिर्लिंग या ठिकाणी नंदिकेश्वर आहे. हर 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 गंगे. नर्मदा मैया की जय. गोदावरी मैया की जय. बघा हे त्र्यंबकराज. या गोदावरीला भेटायला आले सगळे बरं का. त्र्यंबक हा तीर्थराज. पूर्वील अंतरीचे काज त्याही तेजा माझी तेज महाकाळ उजनी तुझे कैलास भुवन श्री शैल मल्लिकार्जुन वाचे स्मरता धन्यान क्षेत्र ते बद्री केदार उत्तरे ज्याचे स्मरणे भवात्रे ध्यानी धरता वृत्तीनुरे निज निच्छर दासाची. बघा हे त्र्यंबक खूप छान रम्य स्थळ आहे. अगदी पार या ठिकाणी मन शांत. जसं तुकोबारा म्हणता आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया. हर हर गंगे. हर हर नर्मदे. हर हर गोदावरी मैया की जय. गंगे बघा. त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर बघा. त्र्यंबकराज बघा. ज्योतिर्लिंग या ठिकाणी नंदिकेश्वर आहे. हर 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 गंगे. नर्मदा मैया की जय. गोदावरी मैया की जय. बघा हे त्र्यंबकराज. या गोदावरीला भेटायला आले सगळे बरं का. त्र्यंबक हा तीर्थराज. पूर्वील अंतरीचे काज त्याही तेजा माझी तेज महाकाळ उजनी तुझे कैलास भुवन श्री शैल मल्लिकार्जुन वाचे स्मरता धन्यान क्षेत्र ते बद्री केदार उत्तरे ज्याचे स्मरणे भवात्रे ध्यानी धरता वृत्तीनुरे निज निच्छर दासाची. बघा हे त्र्यंबक खूप छान रम्य स्थळ आहे. अगदी पार या ठिकाणी मन शांत. जसं तुकोबारा म्हणता आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया. हर हर गंगे. हर हर नर्मदे. हर हर गोदावरी मैया की जय. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना बघा ही पगदंडी कशी छान आहे. शाश्वत मारुती धाम. संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी चाललो आहे आम्ही. राहिले 3 किलोमीटर. खूप अशा छान पगदंड्या शेतातून काढलेल्या. नर्मदा मैया उजव्या हाताने बघा चाललेले बाबा. चला चला नर्मदे हर. नर्मदे नर्मदे हर. बघा खूप ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता. रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. बघा खूप छान अशी वाट आहे. हो खूप शेतातून आहे बघा. हो संध्याकाळचे 4 वाजलेले. हा सगळा आमचा 9 जणांचा ग्रुप आहे. खूप छान चालतात. खूप नर्मदामय सुखद असा अनुभव त्यांना येतोय बघा. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. बघा खूप छान असा हा नर्मदा पायी परिक्रमातला आनंद. नर्मदा हर हर. हो बघा हर नर्मदे. सगळे इथं भिलट देवाचे मंदिर आहे. खूप छान आहे बघा. हां बघा या ठिकाणी आता आम्ही थोडा विश्रांती घेतो बघा.